ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। माहूर नगर पंचायतमध्ये सन 2018 ते 2021 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दिलेला 2,07,01,700 रुपयांचा निधी हा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग न करता इतर खात्यामध्ये वळवण्यात आला आहे। त्यामुळे या अनियमिततेबद्दल आणि अपहार प्रकरणी तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध 24 जून रोजी रात्री माहूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। त्यामुळे नगरपंचायत प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। मुंबई येथील म्हाडा दक्षता आणि सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विष्णू चव्हाण यांनी 24 जून रोजी रात्री माहूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे। तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे माहूर नगर पंचायतमध्ये 7 सप्टेंबर 2018 ते 9 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये म्हाडाकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल धारकांना वितरित केलेला निधी हा लाभार्थ्यांना देत असताना निधी लाभार्थ्यांव्यतिरिक्त वळवून 2,07,02,724 रुपये एवढी रक्कम इतर खात्यावरती अनियमितपणे वर्ग झाली आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून आणि जबाबावरून उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या आदेशानं तात्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध बुधवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदरील प्रकाराचा तपास हा पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे करतायत। मझहर शेख C24 नांदेड।